अमायन्स या सेक्शनमध्ये आपण प्रामुख्यानं ज्या प्रिपरेशन मेथड्स पाहिल्या, त्याचा मी रिव्हिजनचा एक भाग पण तुम्हाला दिला. केमिकल प्रॉपर्टीज चालू आहेत, त्यामध्ये आज जो फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये असतात. फिजिकल प्रॉपर्टीज म्हणजे काय? फिजिकल प्रॉपर्टीज म्हणजे भौतिक गुणधर्म. आणि हे भौतिक गुणधर्म म्हणजे नेमकं काय असतात? एक फिजिकल स्टेट, पदार्थाची अवस्था, सॉलिड, लिक्विड, गॅस. सॉल्युबिलिटी, तो पाण्यामध्ये विरघळतो का? पाण्यामध्ये नसेल विरघळत तर हॉट वॉटरमध्ये विरघळतो का? नसेल तो अल्कोहोलमध्ये विरघळतो का? त्यानंतरची प्रॉपर्टी येते, तो ॲमॉर्फस आहे की तो क्रिस्टलाइन आहे? तो पावडरच्या स्वरूपात आहे का स्फटिकाच्या स्वरूपात आहे? त्यानंतर त्याची येते ड्राय टेस्ट येते. तर ड्राय टेस्टमध्ये तो कुठल्या प्रकारचा गॅस बाहेर काढतो. या प्रकारामध्ये त्याचं नेचर आपल्याला सांगावं लागतं. आणि त्याचं नेचर सांगत असताना आपण प्रामुख्यानं ॲसिडिक, बेसिक आणि न्यूट्रल असे 3 नेचर जे आहेत हे प्रामुख्यानं सांगत असतो. पण प्रॅक्टिकल पर्पजमध्ये आपण त्याला फिनॉलिक नेचर देखील वापरतो. 1909 ला सोरेनसननं एक पीएच स्केल डेव्हलप केली. हे आपल्याला आयोनिक इक्विलिब्रियम या टॉपिकमध्ये अभ्यास करावयाचा आहे. या स्केलमध्ये काय केलं? द स्केल स्टार्ट्स फ्रॉम 0 एंड सेट ऑफ 14. द पीएच स्केल असं त्यानं नाव दिलं. एखाद्या सोल्युशनचा पीएच हा 7 असेल तर तो न्यूट्रल असायला पाहिजे. 7 पेक्षा कमी जेव्हा पीएच असेल तर तो ज्यावेळेला स्ट्रक्चरल भागाचा वापर आपण केला तेव्हा ॲसिडिक असायला पाहिजे. 7 पेक्षा जेव्हा तो जास्त पीएच असेल तेव्हा तो अल्कलाइन अथवा बेसिक असायला पाहिजे. मग आयोनिक इक्विलिब्रियममध्ये आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीनं pH इक्वल्स टू निगेटिव्ह लॉगरिथम टू द बेस्ट कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आहे. व्याख्या काय करणार pH ची आपण? द निगेटिव्ह लॉगरिथम टू द बेस्ट ऑफ मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आयन इन द सोल्युशन. pH आणि pOH ह्या 2 टर्म्स आहेत. मग तिथं Ka, आता ह्या व्हॅल्यू मी नंतर एक्सप्लेन करतो, पण आजच्या सेक्शनमध्ये जात असताना मग ॲसिडिक आणि बेसिक नेचरमध्ये आपला आजचा हेडिंग आहे, त्या हेडिंगचे काही भाग सांगतो मी. बेसिक नेचर ऑफ अमायन्स, म्हणजे अमायन्स हे बेसिक नेचर आहे. तत्पूर्वी आपल्याला थोडंसं मागे हिस्ट्रीमध्ये जावं लागेल. ॲसिड आणि बेसची संकल्पना सांगत असताना मी एकदा रिपीट करतोय कारण ते परत आपलं महत्त्वाचं आहे. ओल्ड कन्सेप्टनुसार ॲसिडस नावाचा एक शब्द होता आणि या ॲसिडस नावाच्या शब्दाचा अर्थ होता सोअर इन टेस्ट, चवीला सोअर, आंबट असणारे. आणि अल्कलीचा अर्थ सांगितला आपण की एक अरेबिक वर्ड होता अल्डॅश कली, प्लांट रूट ॲश, झाडाच्या मुळाची राख, आणि पिट्टर इन टेस्ट. पण ओल्ड कन्सेप्ट हा मागे पडला आणि 1884 ला हे 2-3दा रिपीट झाले. एरेनियसनं एक महत्त्वाचा कन्सेप्ट मांडला ॲसिड आणि बेसचा, आणि त्याला अतिशय छान सांगितलं ॲक्वियस सोल्युशनमध्ये H+ देणारा ॲसिड, OH- देणारा बेस. HCl H2SO ऑपरेशन होतं एक्झाम्पल. KOH NaOH MgOH टेकन ट्वाइस BOH टेकन ट्वाइस बेस. याची व्याख्या मी डिफाईन करत नाही तर आपल्याला वेगळ्या भागात जायचं आहे. साधारण 1896 लॉरी ब्रॉन्स्टेड आला. लॉरी ब्रॉन्स्टेडनं काय केलं? H+ देणारे ॲसिड, तिथे ॲक्वियस सोल्युशनची त्याने मर्यादा नाही ठेवली, आणि H+ घेणारे हे बेस, म्हणजे थोडा बदल केला त्याने. आणि H+ ला आपण प्रोटॉन देखील म्हणतो, आणि म्हणून त्याला प्रोटॉन डोनर्स ऑफ द ॲसिड, प्रोटॉन ॲक्सेप्टर्स ऑफ द बेस. 1923 ला काय झालं? माझ्या व्हिडिओमध्ये 2-3दा झाले. हा गिल्बर्ट लेविसनं काय सांगितलं की एखाद्या कुठल्याही कंपाऊंडवर जी लोन पेअर असते तो ती देत असतो, ज्याला आवश्यकता आहे तो ती घेत असतो. तर लोन पेअर देणारे जे आहेत हे बेस असतात आणि लोन पेअर घेणारे जे आहेत हे ॲसिड असतात. ही लेविसची थिअरी. आज आपल्याला बेसिक नेचर ऑफ अमायन्स हे पाहत असताना 1923 च्या गिल्बर्ट लेविस, जीएन लेविसच्या थिअरीनुसार इलेक्ट्रॉन पेअर डोनर्स आर द बेस आणि इलेक्ट्रॉन पेअर ॲक्सेप्टर्स आर द ॲसिड्स. हा कन्सेप्ट आपल्याला इथं पाहावयाचा आहे. आणि म्हणून आपण बेसिक नेचर पाहत असताना बेसिक नेचर कोणाच्या आधारे आहे हे लक्षात घ्या. आता मी तुम्हाला प्रिव्हियस सेक्शनमध्ये अमोनिया जो आहे हा अमोनिया काढून दाखवला होता. एक पिरॅमिडचं स्ट्रक्चर असतं, त्या पिरॅमिडच्या स्ट्रक्चरमध्ये ॲपेक्सला एक लोन पेअर असते. तर आता सध्या आपला अमायन्स चालू असल्या कारणानं आपण अमायन्सच्या ह्या स्ट्रक्चरमध्ये हा अमाइन आहे आणि त्यावरती एक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉनची असते.
आता सेक्शन लक्षात घ्या, ही दोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असताना समजा याच्यामध्ये मी हा H+ ऍड केला. हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 आहे. जेव्हा त्याच्यावर डॉक्टर पॉझिटिव्ह चार्ज येतो तेव्हा त्याच्याकडे एकही इलेक्ट्रॉन नसतो. याचा अर्थ आता हायड्रोजनकडे एकही इलेक्ट्रॉन नाही. एका भागामध्ये मी मेकॅनिझमच्या भागामध्ये सांगितलं की ज्याच्याकडे इलेक्ट्रॉनची कमतरता असते तो इलेक्ट्रॉन डिफिशियंट असतो. आता त्याला इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहे. साध्या भाषेमध्ये सांगितलं आपण म्हणलं इलेक्ट्रॉनच्या तुलनेमध्ये तो भिकारी आहे. आणि ज्यांच्याकडे इलेक्ट्रॉन जास्त असतात त्याला इलेक्ट्रॉन रिच, श्रीमंत असं नाव दिलं आपण. आणि मग नाव दिलं आपण हे इलेक्ट्रोफाइल्स आहेत, हे न्यूक्लिओफाइल्स आहेत. ही दोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉनचं काय वैशिष्ट्य असतं? द पेअर ऑफ इलेक्ट्रॉन विच डू नॉट टेक पार्ट इन द बॉन्ड फॉर्मेशन इज नोन एज अ लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. ज्याच्याकडे ही अवेलेबल आहे त्याला तो गरज असेल त्याला तो देऊ शकतो, हा कन्सेप्ट आहे. आणि मग ही लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ही देत असताना हा भाग R, हा N, हा H, हा H, हा एरो, हा H. लक्ष द्या व्यवस्थित. ही लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन जी आहे हायड्रोजनकडे गेलेली आहे. आता जो टोटल चार्ज येतो का हा नायट्रोजनवर, हा असा दाखवला तरी चालतो. हा पॉझिटिव्ह चार्ज. काय झालंय? एरो दिसतोय, बॉन्ड दिसतोय, पण एरो दिसतोय. आपण तत्पूर्वी दोन भाग पाहिले होते. आयोनिक बॉन्ड, द बॉन्ड विच इज फॉर्म्ड बाय द कंप्लीट ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम वन एटम टू अनदर एटम इज नोन एज आयोनिक बॉन्ड. दुसरा बॉन्ड सांगितला होता कोव्हॅलंट बॉन्ड. द बॉन्ड विच इज फॉर्म्ड बाय द इक्वल शेअरिंग ऑफ द इलेक्ट्रॉन बिटवीन द टू एटम्स इज नोन एज अ कोव्हॅलंट बॉन्ड. हे का रिवाइज केलं मी? कारण हा बॉन्ड आयोनिकही नाही, कोव्हॅलंटही नाही, आणि इथे एक नवीन बॉन्ड तयार झाला, हा कोऑर्डिनेट बॉन्ड. आणि हा कोऑर्डिनेट बॉन्ड जो आहे त्याला डेटिव्ह बॉन्ड देखील म्हणलं जातं. कसा तयार झाला? इलेक्ट्रॉनची पेअर दिल्यामुळे जो तयार होतो तो कोऑर्डिनेट बॉन्ड. द बॉन्ड फॉर्म्ड बाय द डोनेटिंग द लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन इज नोन एज अ कोऑर्डिनेट बॉन्ड. आणि तो या प्रकारच्या एरोनं दाखविला जातो. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. आपल्याला कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स नावाचा टॉपिक आहे, त्यामध्ये हा खूप महत्त्वाचा सेक्शन आहे. आणि मग काय झालं, इथे अमाइन्सनं लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन दिली. 1923 ला लेविस काय म्हणतो? लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन देणारे बेस. आणि म्हणून अमाइन्सचं नेचर कसं आहे? बेसिक. आता हा भाग दाखवत असताना लक्षात घ्या, मला बेसिक नेचर पण दाखवत असताना मी तुम्हाला असं म्हणलं होतं की R4N+X- याविषयी मी पुढच्या एखाद्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगेल. तर आता सांगून देतो तुम्हाला. हॉफमन सिंथेसिस मध्ये पहिल्या स्टेप मध्ये प्रायमरी अमाइन तयार झाला, दुसऱ्या स्टेप मध्ये सेकंडरी अमाइन तयार झाला, तिसऱ्या स्टेप मध्ये टर्शरी अमाइन तयार झाला, आणि चौथ्या स्टेप मध्ये हा क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट आला. त्यावेळेला प्रत्येकाला असं वाटलं की वो हायड्रोजन गेला, ठीक आहे हायड्रोजन गेला. चौथ्या स्टेप मध्ये हायड्रोजनच नाहीये. हा R3N आणि हा RX, तीनही रिएक्शन मध्ये X न हायड्रोजनला घेऊन गेल्यामुळे रिएक्शन झाली, कारण ती सबस्टिट्यूशन रिएक्शन होती. मग इथं हायड्रोजन नसताना ही रिएक्शन का झाली त्याचं उत्तर तुम्हाला आज मिळालं. काय झालं की लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे. लक्ष द्या, हा RX जो आहे या RX मधला बॉन्ड हा इंडक्टिव्ह इफेक्ट नुसार असा तुटला तर X वर निगेटिव्ह आला, R वर पॉझिटिव्ह आला. याचा अर्थ R ला इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहे. तो R ला इलेक्ट्रॉनची आवश्यकता असल्यामुळे नायट्रोजनकडे अट्रॅक्ट होतो, आणि त्यामुळे हा R, हा N, हा R, हा R आणि हा R. बघ पाहून घ्या काय आलं. कोऑर्डिनेट बॉन्ड देत असताना ही अशी तुम्हाला एक स्क्वेअर ब्रॅकेट दाखवावी लागते. हा पॉझिटिव्ह R चा चार्ज जो आहे हा इथं त्या ब्रॅकेट वर गेला. पण आता X कुठे जाणार? X च्या मागे आला. हा X यासोबत काय आला? मायनस. आता फॉर्म्युला बघून घ्या एकदा. 1 2 3 4 R4N+X-. आणि अशा पद्धतीनं कोऑर्डिनेट बॉन्ड तयार झाल्या कारणानं देयर इज अ प्रिपरेशन ऑफ क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट. ठीक आहे. आता आपल्याला हा पॉइंट असा असतो, एक्सप्लेन द बेसिक नेचर ऑफ अमाइन्स. हा सेक्शन आपल्याला परीक्षेला विचारला जातो. बोर्डाच्या परीक्षेमध्ये देत असताना आपण सांगतो amines having the lone pair of electron on nitrogen, they donate the lone pair of electron to the electrophilic agent, hence amines are basic in nature. एक रिएक्शन दाखवायची, 2 मार्काचा कन्सेप्ट संपला. पण आपल्याला बोर्ड तसंच ऑब्जेक्टिव्ह पॉइंट मध्ये हा पॉइंट थोडासा डीप मध्ये विचारला
जातो. आणि हा विचारत असताना लक्षात घ्या याच्यावर परिणाम प्रायमरी अमाईनचं बेसिक नेचर जास्त का सेकंडरी अमाईनचं जास्त का अमोनियाचं जास्त. आज मी त्यापैकी एक आपल्याला याच्यामध्ये 2 व्हिडिओ लागतील, 2च्या माध्यमातून आज मी पुढे 2 ते 3 मिनिटांमध्ये याच्यावर परिणाम करणाऱ्या घटकामध्ये इंडक्टिव्ह इफेक्ट काय असतो हा दाखवतोय. आणि हा इंडक्टिव्ह इफेक्ट दाखवत असताना एक सर्वसाधारणपणे अमाईन्स असो अथवा नायट्रोजन असो यामध्ये प्रामुख्याने लक्षात घ्या इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणजे काय. समजा ए आणि बी या दोघांना असं वाटलं की आपल्याला एक बॉन्ड तयार करायचा आहे. मग ए नं 1 इलेक्ट्रॉन दिला, बी नं 1 इलेक्ट्रॉन, मग त्यांच्यामध्ये हा तयार झाला बॉन्ड. इथे टर्म लक्षात घ्या. बॉन्ड तयार झाल्याच्या नंतर ए ला काय वाटलं ते इलेक्ट्रॉन माझ्याकडेच आहे, बी ला वाटलं ते माझ्याकडेच आहे. असं वाटण्याच्या क्रियेला आपण नाव दिलं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. व्याख्या कशी केली. द टेंडन्सी ऑफ एन आयटम टू अट्रॅक्ट द शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन टुवर्ड्स इट सेल्फ इज नोन एज द इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. मग यामुळे काय झालं, ज्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असेल मध्यभागाला न राहता ती इलेक्ट्रॉनची पेअर सरकते. मग ती सरकल्यामुळे काय होतं की ज्याच्याकडे एरो आहे त्याच्याकडे चार्ज मिळतो, ज्याला नाही त्याला पॉझिटिव्ह चार्ज मिळतो. इथे काय झालं इलेक्ट्रॉनचं मूव्हमेंट ट्रान्सफर मायग्रेशन झालं. आणि एक महत्त्वाचा इफेक्ट इंडक्टिव्ह इफेक्ट असतो. लक्ष द्या इंडक्टिव्ह इफेक्ट हा 2 पद्धतीचा आहे, एक प्लस आहे एक मायनस आहे. मायनस आहे म्हणजे मायनस इलेक्ट्रॉन ओढून मायनस चार्ज येत असेल तर तो मायनस आहे. इलेक्ट्रॉन निघून गेल्यामुळे येणारा प्लस चार्ज असेल तर तो प्लस आहे. आपल्यासाठी सिंपल लक्षात ठेवा हॅलोजन्स जे असतात एक्स जे 17व्या ग्रुपमध्ये प्रामुख्याने ठेवतो आपण फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, ॲस्टॅटाईन यांची टेंडन्सी शेवटचे मुख्य 7 इलेक्ट्रॉन आहेत आणि सर्वात जास्त मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह हा फ्लोरीन आहे. आणि म्हणून इंडक्टिव्ह निगेटिव्ह इफेक्ट दाखवणारे शक्यतो हॅलोजन्स बाकीचे बरेच आहेत. पण एक उदाहरण लक्षात घ्या आणि याच्यामध्ये एक सिंपल एक्झाम्पल लक्षात ठेवायचं. बरेच जरी असले आर हा जो आहे आर ला गरज नसते इलेक्ट्रॉनची तो देत असतो म्हणून आर हा प्लस आय. खूप छान लक्षात ठेवा प्रत्येक टॉपिक मध्ये आपल्याला वापरायचं आहे. आर हा अल्काइल ग्रुप हा प्लस इंडक्टिव्ह इफेक्ट दाखवतो. हा कन्सेप्ट आपल्याला इथे वापरायचा आहे. आता प्रामुख्यानं एक रिॲक्शन मी बोर्डवरच दाखवलेली आहे. काय म्हणलं आपण लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन नायट्रोजन आहे. कंपाऊंड कोणता आहे अमाइन आहे. H+ ला इलेक्ट्रॉनची गरज आहे. आता अशा वेळेला एक सर्वसाधारणपणे एखाद्यानं आपल्याला एक 10 रुपये मागितले आणि आपल्याला कोणीतरी इकडून 20 रुपये आणून दिलेले तर आपल्याला एखाद्याला 10 रुपये द्यायला काहीही वाटत नाही. तसं अमाइन्स मध्ये हा नायट्रोजन आहे. या नायट्रोजन मध्ये आता इथे अमोनियाचं स्ट्रक्चर दाखवतोय आम्ही. हे पहा लक्ष द्या अमोनियाचं स्ट्रक्चर. या स्ट्रक्चर नुसार याला लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन द्यायचे आणि हा H+ आहे. आता या दोघांची तुलना करायची. या दोघांमध्ये नायट्रोजनला 3 हायड्रोजन आहेत, इथे एक R आहे. आता मी काय शिकवलं प्लस I इफेक्ट मध्ये अल्काइल ग्रुपला इलेक्ट्रॉन नको आहे, तो इलेक्ट्रॉन ढकलतो. आता इलेक्ट्रॉन द्यायचे कोणाला नायट्रोजनला. जर नायट्रोजनला या साइडने इलेक्ट्रॉन जर मिळाले तर त्याला इकडे द्यायला इतकी अडचण येणार. जिथे अडचण इथं आहे इथं काय झालं इथं त्याला कुठलाही आर जोडलेलाच नाहीये. मग त्याला इलेक्ट्रॉनची पेअर देत असताना हा जी अडचण आहे ती इथं थोडी कमी येणार आहे. मग आपल्याला सिंपल भाग आहे हे कशामुळे घडलं प्लस आय इफेक्ट मुळे घडलं. कोणी दाखवला आरने दाखवला. मग आता सिंपल किती क्वेश्चन तयार करायचे ऑब्जेक्टिव्हचे. बेसिक नेचर कोणाचं जास्त आहे सिंपल उत्तर आहे हा लवकर देईल म्हणजे प्रायमरी अमाइनचं बेसिक नेचर हे अमोनियापेक्षा जास्त आहे. खूप छान पॉईंट आहे आपल्याला पुढे जायचं पण तत्पूर्वी लक्षात ठेवा काय जास्त आहे प्लस आय इफेक्ट जास्त आहे. मग अशा पद्धतीनं जर आपण हा भाग पाहिला अमोनियाचं बेसिक नेचर कमी असल्याचं कारण अब्सेन्स ऑफ आर्गोन. मग तुम्ही म्हणा प्रायमरी अमाइन कळालं आपल्याला अमोनिया आणि प्रायमरी अमाइन मध्ये. मग आता जर आपण सेकंडरी अमाइन मध्ये जर आलो तर निश्चित स्वरूपात तुम्हाला जे समजलं तेच बरोबर आहे. हा आर ढकललं 20 आणि 20 दोघांना 40 रुपये दिले तर इकडे 10 रुपये द्यायला अडचण होत नाही ना. म्हणजे प्रायमरी पेक्षा सेकंडरी वाल्याला इलेक्ट्रॉन द्यायला काहीच अडचण वाटत नाही. मग आता हा इफेक्ट लक्षात घ्या. मग समजा टर्शरी असेल तर त्याला 3 बाजूने यायला 20 रुपये 20 रुपये 20 रुपये 3 बाजूने जर नायट्रोजनला इलेक्ट्रॉन भेटले तर त्याला ते इलेक्ट्रॉन द्यायला काहीही वाटत नाही. आणि अशा कंडिशन मध्ये प्लस आय इफेक्टचा जर विचार केला आपण तर टर्शरी अमाइन्स हे सर्वात जास्त बेसिक असायला पाहिजे. का पुढे थोडा बदल होणार आहे तो नंतर शिकवतो मी. त्यानंतर काय असायला पाहिजे सेकंडरी त्यानंतर प्रायमरी त्यानंतर अमोनिया.
आता अनेक कंपॅरिझन आपल्याकडे जायचं आहे, पण कंपॅरिझन जात असताना मी एकाच सेक्शनमध्ये एकाच व्हिडिओमध्ये जर सगळं दिलं तर ते कळणार नाही. म्हणून आपण त्याला थोडंसं फ्रॅक्शनमध्ये करत आहोत. बेसिक नेचर काय असतं, ॲसिड आणि बेस म्हणजे काय असतात, अमाईनचे बेसिक काय झाले आणि इंडक्टिव्ह इफेक्ट काय असतो आणि त्या इंडक्टिव्ह इफेक्टचा परिणाम अमाईनच्या बेसिक नेचरवर काय होतो. त्याच्यामध्ये खूप छान इफेक्ट आहे. इंडक्टिव्ह नेचर आपलं इंडक्टिव्ह इफेक्ट असताना देखील ही सिरीज बदलते का? हो, निश्चितच बदलते. का बदलते? कारण हा मिथाइल इथाइल प्रोपाइल ब्युटाइल, त्यानंतर सेकंडरी प्रोपाइल, त्यानंतर सेकंडरी ब्युटाइल, त्यानंतर टर्शरी ब्युटाइल, त्यानंतर आयसो ब्युटाइल. म्हणजे आरची जर व्हॅल्यू बदलली तर क्राऊड गर्दी तयार होणार. याविषयी आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण अभ्यास करणार आहोत. आणि सर्वात महत्त्वाचा भाग सॉल्वेशन इफेक्ट आहे. आणि त्यानंतर केबी, डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ बेस, याच्याविषयी मला बोलावं लागेल. केबी नंतर डीकेबी असतो. आणि म्हणून 2 किंवा 3 लेक्चर्स आपले हे बेसिक नेचरवर होते. एक छोटे छोटे सेक्शन्स दिल्याच्यानंतर तुम्हाला पाठ करायला सोपं जाईल. आपण पुढच्या भागामध्ये इंडक्टिव्ह इफेक्ट आणि सॉल्वेशन एकत्रित इफेक्ट काय होतो याचा अभ्यास करू.